नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे तो म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन. आता एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे काय नक्की? तर त्याच्यामध्ये त्याला आपण ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट म्हणतो. मग हे करणं का गरजेचं आहे किंवा कसं करावं? तर याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला सेंद्रिय खत असतील, रासायनिक खत असतील किंवा जैविक खत असेल, या तिन्हींचं त्या ठिकाणी एकत्रित वापर करायचा आहे आपल्याला. याने काय होईल तर सेंद्रिय खतं वापरल्यानंतर आपल्या जमिनीची नैसर्गिक गुणधर्म वाढण्यास मदत होईल. जीवाणू खतं वापरल्यानंतर काय होईल, जे आपण रासायनिक खत टाकतो त्याची उपलब्धता वाढेल आणि रासायनिक खतं जे आपण टाकतो त्याची ते अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी मातीतून देत असतं. मग हे तिन्ही एकत्र वापर करायचा आहे आपल्याला त्याचा. मग हा कसा केला पाहिजे? तर आता एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना पहिली गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तो म्हणजे आपल्या जमिनीचा सामू असेल, क्षारता असेल, सेंद्रिय कर्ब असेल किंवा मुक्त चुना असेल. हे 4 घटक त्या ठिकाणी फार अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग जमिनीचा सामू किती असला पाहिजे? तर 6.5 ते 7.5 च्या दरम्यान आपला जमिनीचा सामू असला पाहिजे. जास्त जर सामू असेल तर त्या ठिकाणी खतांची जी उपलब्धता आहे किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे ते होत नाही. मग अन्नद्रव्यांची उपलब्धता सगळ्यात जास्त कोणत्या याच्यामध्ये होती? तर जिथे ज्या सामू 6.5 ते 7.5 आहे तिथं अन्नद्रव्याची उपलब्धता पूर्ण त्या ठिकाणी होत असते. म्हणून आपल्याला जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 हा ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे क्षारता. तर क्षारता म्हणजे आपण त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणत असतो ॲग्रिकल्चरच्या लँग्वेजमध्ये. मग ही किती पाहिजे? तर 0.10 ते 0.40 या दरम्यान जर आपल्या जमिनीचं जर क्षारता असेल 0.10 ते 0.40 डेसिसायमेन्स पर मीटर, तर त्या ठिकाणी क्षारता बरोबर राहत असते. ही त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच्यानंतर पुढचं काय येतं तर मुक्त चुना. आता मुक्त चुना किती असला पाहिजे? तर मुक्त चुना बघायला गेलं तर 4% ते 8% दरम्यान जर असेल तर अत्यंत उत्तम त्या ठिकाणी होत असतं. जास्त जर चुन्याचं प्रमाण झालं मुक्त चुन्याचं तर त्या ठिकाणी जमिनीमध्ये फ्युजरियम विल्ड सारखे किंवा बुरशीसारखे रोग येऊन त्या ठिकाणी आपली जमीन आपले जे रोपं असतील किंवा आपलं पीक असते ते काय बरोबर त्या ठिकाणी वाढत नसते. मग त्याच्यानंतर पुढचा मुद्दा कोणता येतो तर सेंद्रिय कर्ब. मग सेंद्रिय कर्ब किती असावा आपल्या जमिनीचा? तर सेंद्रिय कर्ब हा 0.80% असावा. पण आज तो त्या ठिकाणी नाही. आज बघायला गेलं तर बऱ्यापैकी 0.30, 0.40 जास्तीत जास्त आहे. कुणाचा तरी 0.80 आहे. त्याच्यामुळे सेंद्रिय कर्ब जर नसेल तर जे आपण अन्नद्रव्य टाकतो त्याची उपलब्धता त्या ठिकाणी होणार नाही. ह्युमसचं प्रमाण जर कमी झालं तर जमीन ही नापिकतेकडे आपली जात असते. मग हे झालं एकात्मिक खत व्यवस्थामध्ये ही महत्त्वाची 4 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये सामू असेल, क्षारता असेल, मुक्त चुना असेल किंवा सेंद्रिय कर्ब असेल. हे 4 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो हा एकात्मिक खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? तर एकात्मिक खत व्यवस्थापन करताना जर तुम्ही 100% जर विचार करायला गेला तर त्या ठिकाणी तुमचं 30 ते 35% तुम्ही सेंद्रिय कर्ब दिलं पाहिजे. एका एकराची जर आपण त्या ठिकाणी विचार करत असू तर 30 ते 35% हा सेंद्रिय कर्ब तुम्ही दिला पाहिजे. मग तो शेणखत असेल, कंपोस्ट असेल, तुमचं गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल किंवा अन्य अजून सेंद्रिय खताचे विविध प्रकार असतील त्याच्यातून गेला पाहिजे 30 ते 35%. मग राहिलेलं 15 ते 20% काय आलं पाहिजे? जीवाणू खतं त्या ठिकाणी आली पाहिजे तुमची. आणि राहिलेलं जे आपलं 50 ते 55% आहे त्याच्यामध्ये रासायनिक खतं आपण देऊ शकतो. मग ह्या तिन्हीचं जर त्या ठिकाणी कॉम्बिनेशन केलं आपण, सेंद्रिय खतं असतील, जीवाणू खतं असतील किंवा रासायनिक खतं, तर त्या ठिकाणी त्याची उपलब्धता असेल रासायनिक खतांची चांगली होण्यास मदत होते. जमिनीचे नैसर्गिक गुणधर्म वाढण्यास मदत होत असते. त्याच्यानंतर जे भौतिक गुणधर्म आहेत, जैविक गुणधर्म असतील, हे वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. त्यालाच आपण ॲग्रिकल्चरच्या भाषेत म्हणत असतो फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल ज्या प्रॉपर्टी आहेत आपल्या जमिनीच्या त्या ठिकाणी वाढण्यास मदत होत असते आणि अन्नद्रव्याची त्या ठिकाणी उपलब्धता होत असते. मग आता पुढचा मुद्दा येतोय तर मग जीवाणू खतं कशी दिली पाहिजे? तर जेव्हा आपण शेणखत 1-2 महिने अजून उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण शेतात टाकतो किंवा आपल्या जे उकड्यावरती असतं तर तिथं जर तुम्ही जीवाणू खते जर वापरली, मग समजा तुम्ही जर ऊसाची लागण करणार असाल त्या शेतामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही ॲसिटोबॅक्टर हे जीवाणू खत वापरू शकताय तुम्ही. PSB असेल त्याच्यामध्ये आपलं स्फुरत विरघळणारे बॅक्टेरिया असतील किंवा पाला स्थिर करणारे बॅक्टेरिया असतील हे त्या ठिकाणी आपण वापरू शकतोय. तुमची जर आपली ज्वारी, बाजरी, मका वगैरे अशी जर पिकं असतील तुम्ही अझोटोबॅक्टर त्या ठिकाणी वापरू शकता. PSB वापरायचे, KMB त्या दोन्ही आपल्याला प्रत्येक पिकामध्ये स्फुरद आणि पालाचं वापरायचंच आहे. फक्त जे नत्र अझोटोबॅक्टर असेल, ॲसिटोबॅक्टर असेल आणि रायझोबियम असेल. हे रायझोबियम जर बघायला गेलं तर आपण वेलवर्गीय पिकांमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो. ॲसिटोबॅक्टर ऊसासाठी वापरू शकतो आणि अन्य राहिलेल्या पिकांसाठी त्या ठिकाणी अझोटोबॅक्टर आपण वापरू शकतोय. मग हे झाले जीवाणू खतं.
जीवाणू खतं का वापरली पाहिजे, तर जेव्हा आपण रासायनिक खते जमिनीमध्ये टाकतो त्याची जेव्हा ते फिक्स होतात किंवा फॉस्फरस असेल तुमचा पोटॅश असेल ते जर मिक्स झाले तर त्या ठिकाणी ते फिक्स होण्याचं प्रमाण असतं. मग जर तुम्ही जीवाणू खते जर जमिनीला देत असाल, महिन्यातून असेल, 2 महिन्यातून असेल, 3 महिन्यातून असू द्या, तर जे रासायनिक खतं टाकले त्याची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्या झाडांना असेल, पिकांना असेल त्या ठिकाणी होत असते. आता एक गोष्ट बघायला गेलं तर मग तुम्ही तुमची मुरमाड जमीन असेल, हलकी जमीन असेल तर याच्यामध्ये तुम्ही फळपिकांची बिनधास्तपणे लागवड करू शकताय. पण जर तुम्ही जर त्या ठिकाणी भारी जमिनीमध्ये जर फळपिकांची लागवड करायची म्हणत असाल तर त्या ठिकाणी बेड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता हे जर सेंद्रिय कर्बांचं जर प्रमाण वाढले किंवा हे जर एकात्मिक खत व्यवस्थापन जर केलं तर याचा फायदा काय होईल आपल्याला, तर त्या ठिकाणी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल किंवा जमिनीची जी जडणघडण असते ते त्या ठिकाणी सुधारण्यास मदत होत असते. जे आपलं क्षारतेचं प्रमाण आहे, क्षारता कमी होत असते, त्याच्यामुळे मीठ जास्त फुटत नसतं आपल्या शेतामध्ये. आणि त्याच्यानंतर जे पुढचं त्या ठिकाणी आहे तर ते जे आपलं सेंद्रिय खत आपण दिल्यानंतर काय होतं, तर आपली जे निचरा आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित त्या ठिकाणी होत असतोय. मुळांची संख्या असेल किंवा पिकाची कॅनॉपी असेल हे त्या ठिकाणी चांगलं होण्यास आपल्याला मदत होत असते. मग हे झालं कशाचं, नंतर स्फुरद पाला संदर्भात आपण बोललो. मग जर मला जर समजा मका लावायची, बाजरी लावायची, समजा अन्य कोणतेही पीक फळ पीक लावायचं आहे, तर बेसल डोसमध्ये त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य देताना त्याची भट्टी लावणं गरजेचं आहे. भट्टी कशी लावायची, ती कशी केली जाते त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकताय. तर भट्टी लावणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण झिंक असेल, त्या ठिकाणी फेरस असेल, बोरॉन असेल, अशी मॅग्नेशियम असेल, अशी विविध जेव्हा आपण त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असतोय तेव्हा ती डायरेक्ट पिकाची सान्निध्यात जाऊन मुळांना त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे आपण लागवडीच्या वेळेस जर त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी लावून जर टाकली तरी चालेल, किंवा एक तुमचं 25 ते 30 दरम्यान जेव्हा पीक होत असतं तेव्हा उभ्या पिकामध्ये जरी आपण त्या ठिकाणी शेणखतामध्ये असेल किंवा गांडूळ खतामध्ये असेल जर त्याची भट्टी लावून दिली तर त्या ठिकाणी त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो. जर तुमची चोपण जमीन जर असेल तर चोपण जमिनीमध्ये त्या ठिकाणी नत्र असेल किंवा स्फुरद असेल हे देताना, तुम्ही नत्र देताना त्या ठिकाणी चोपण जमिनीमध्ये युरियाचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. त्याच्यामध्ये नत्र देताना तुमच्याकडं अमोनियम सल्फेट सारखा एक त्या ठिकाणी पर्याय आहे. मग नत्र देत असताना चोपण जमिनीला अमोनियम सल्फेटच वापरलं पाहिजे. आणि स्फुरद देत असताना 18 असेल किंवा DAP असेल यांसारखी खतं न वापरता त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट सारखं जर खत वापरलं तर त्याची जी उपलब्धता आहे ती चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते. याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की माझ्याकडे शेणखत नाही किंवा कंपोस्ट खत नाही, मग पर्याय कोणता असेल, तर त्यासाठी ताग असेल, त्यांच्या असेल किंवा वेलवर्गीय पीक चवळी असेल, मूग असेल यांसारखी जर पिकं तुम्ही लावली, चवळी मूग सारखी, त्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा त्याची तोडणी झाल्यानंतर जरी ती काढली तर त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढण्यास मदत होत असते. किंवा ताग त्यांच्यासारखं पीक असेल, 1 महिना 45 ते 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंगला येत असते. त्याला 50% जेव्हा फ्लावरिंग येत असते किंवा जेव्हा फुलं लागत असतात पिवळ्या कलरची, तेव्हा ती डायरेक्ट मातीमध्ये जरी तुम्ही नांगरटीत गाडले किंवा रोटर करून जरी गाडलं तरी त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. असं जर केलं तर त्या ठिकाणी जेवढी तुम्ही रासायनिक खतं देताल, वॉटर सोल्युबल खतं असतील, बेसल डोसमधून खतं शक्यतो देताना भट्टी लावूनच दिली पाहिजेत. भट्टी लावताना तुम्ही त्या ठिकाणी गांडूळ खत असेल किंवा चाळलेल्या शेणखताचा जरी वापर केला तरी तुम्ही त्या ठिकाणी एक चांगला रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतोय. त्याच्यामुळे एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी जर लक्षात घेतल्या तर आपण चांगल्या उत्पन्नाकडे जाऊ शकतोय किंवा चांगला सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा त्या ठिकाणी वाढू शकतोय. जीवाणू खतांचाही त्या ठिकाणी तुम्ही जर वापर केला, प्रत्येक महिन्यात जर तुम्ही समजा स्लरी बनवून ठेवली, PSB असेल, KMB असेल, अझोटोबॅक्टर नत्राचे बॅक्टेरिया असतील किंवा स्फुरद आणि स्पालाचे बॅक्टेरिया, तर त्या ठिकाणी तुम्ही अत्यंत चांगला त्या ठिकाणी रिझल्ट घेऊ शकताय. आता याच्यानंतर आपण एक पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये एकात्मिक रोग व्यवस्थापन असेल किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, एकात्मिक तण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, हे येणाऱ्या तुम्हाला दिवसामध्ये व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि अजून जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.